वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात। तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। तर आपण सध्या ही जी रामकथेची सिरियल सुरू केली आहे, यामध्ये आपण या अगोदर बालकांडातील 4 अध्याय अभ्यासले आहेत। तर आज आपण बालकांडातीलच 5वा अध्याय पाहणार आहोत आणि या अध्यायामध्ये श्रीरामचंद्राचे बालपण आणि त्यांचे मौजीबंधन म्हणजेच त्यांची केलेली मुंज आणि अध्ययन या 3 गोष्टी पाहणार आहोत। आणि या 5व्या अध्यायामध्येच श्रीरामाचा वनवासात जाण्याचा योग कसा काय आला हे आपण पाहणार आहोत। तर आता आपण रामकथेला प्रारंभ करत आहोत। तर मित्रांनो, ही जी रामकथा आहे ती साक्षात तेजपुंज विशाल असे दिव्य जहाज असून त्यामध्ये 9विधा भक्तीचे 9 खण आहेत। तर या कथेमध्ये 9विधा भक्ती समजून सांगितलेली आहे, ती आपण पुढे अरण्यकांडामध्ये पाहणारच आहोत। आणि या रामकथेमध्ये अनुतापी भक्त बसले आहेत। या जहाजावर प्रेमाचे शीड फडकत आहे, जणू ते मुमुक्षांना बोलावितच आहे। या जहाजाचा कर्णधार प्रत्यक्ष भगवान रघुनाथ असून तो आपल्या प्रिय भक्तांना भवसागरातून पैलतरी घेऊन जाण्यासाठी उभा आहे। ज्यांच्या अंतःकरणात रामभक्ती आणि मोक्षप्राप्तीची तळमळ आहे, अशा रामभक्त रसिकासाठीच ही कथा आहे। अन्यथा ही कथा करणे म्हणजे आंधळ्यापुढे नाच, बहिऱ्यापुढे गायन, रोग्यापुढे पक्वान्न, कावळ्यापुढे अमृतफळे आणि उंटाला केळी घालण्याप्रमाणे व्यर्थ होईल। परंतु असे होणार नाही, कारण आपल्यासारखे रसिक मर्मज्ञ पंडित भक्त श्रोते आहात। रामरंगी रंगणाऱ्या तुम्हा श्रोतापुढे कथा करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे। साक्षात ब्रह्मदेवाचा पिता सनकादिकाचा ध्यान विषय, भगवान शंकर ज्याचे सतत चिंतन करतात, आदिमाया ज्याच्या चरणाशी बसली आहे, तो श्रीराम परब्रह्म कौशल्याच्या हाती दोरी देऊन पाळण्यात बालरूपात झोपला आहे। 12 अप्सरा, 16 मृतका, 64 कला दासी होऊन पाळणा हलविण्यासाठी उत्सुकतेने दाराबाहेर थांबल्या आहेत, त्यांना आतमध्ये प्रवेश मिळेना। श्रीराम जन्म झाल्यावर असुर नगरीत भयावट असे असंख्य अपशकुन होऊ लागले। परमेश्वराने पाठ फिरवली की साध्या कामातही अनंत विघ्ने येतात। त्याचप्रमाणे लंकेवर विजा कडाडू लागल्या, भूकंपाने धरणी थरथर कापू लागली। रावण सिंहासनावर बसू लागताच त्याच्या 10 मस्तकावरील सुवर्णमुकुट जमिनीवर पडू लागले। इंद्रजिताला अर्शात स्वतःचे प्रतिबिंब दिसेना, मंदोदरीला तिचे सौभाग्य आभूषणे वानरे हिसकावून घेतात व माकडिणी तिची धुळीने ओटी भरतात अशी स्वप्ने पडू लागली। सर्वत्र उत्पात होऊ लागले। रावण चिंतातूर झाला। त्याने प्रधानाला बोलावून सावध राहा, लंकेचे रात्रंदिवस जागृत राहून संरक्षण करा म्हणून आदेश दिले। इकडे अयोध्येत मात्र शुभशकुन होऊ लागले। झाडे वेली बहरली, गायी भरपूर दूध देऊ लागल्या, लोकांचे स्वास्थ्य सुधारले, रोगराई नष्ट झाली, धान्य भाजीपाला भरपूर पिकू लागले, नियमितपणे पाऊस पडू लागला, शीतल सुकर वायू वाहू लागला। लोकांचे अज्ञान आणि पाप त्यांना सोडून दूर देशी निघून गेले। दुर्भागी भाग्यवंत झाले, मतिहीन विद्वान पंडित झाले। तर श्रोते मंडळीओ, जेव्हा अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला त्यावेळेमध्ये वातावरणात जो बदल झाला त्याविषयी येथे माहिती सांगितलेली आहे। आणि तिकडे मात्र लंका नगरीमध्ये अपशकुन होऊ लागले आणि रावण भयभीत झाला, हे या ठिकाणी सांगितलेले आहे। दशरथ राजाच्या राजमहालात छोटे छोटे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आपल्या मनोरम बाललीलांनी माता पिता गुरु पुरोहित पंडित
राजघराण्यातील सर्व आप्तेष्टांना स्वर्गीय सुखाचा आनंद देत होते. घास मुखात घालण्यासाठी कौशल्या, सुमित्रा, कैकेयी त्याच्या मागे धावायच्या. ते पाहून ते 4 राजकुमारही पुढे धावत जाऊन हसत खिदळत राहत. हा मनोरम खेळ पाहून राजा दशरथ हर्षित होऊन स्वतःच्या भाग्याचाच गौरव करीत असे आणि म्हणत असे की माझी केवढी पुण्याई म्हणून हे 4 सूर्य माझ्या घरी प्रकाटले. छोटे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि त्यांच्या पाठीवर छोटे छोटे धनुष्यबाण शोभून दिसे. राक्षसाच्या प्रतिमा करून त्यावर चौघे नेमकेपणाने बाण मारीत. ते पाहून सर्वांना नवल वाटे व आनंद होई. 4ही राजकुमार आता मौजी बंधन म्हणजेच मुंज करण्यास योग्य वयात आले. कुलगुरू वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राजाने चौघांची मुंज केली. त्या शुभ कार्याच्या निमित्ताने ब्राह्मणांना सर्व प्रकारची दाने दिली. अयोध्येत आनंदोत्सव साजरा केला. जनतेला मिष्टान्नाचे भोजन दिले. कुलगुरू वसिष्ठांनी गायत्र मंत्र चौघांना शिकविला. त्याचप्रमाणे वेदपठण करून घेऊ लागले. त्यांच्या वयाच्या 12 वर्षापर्यंत त्यांनी सर्व वेद विद्या प्राप्त करून घेतली. त्यानंतर श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचे चौघे बंधू राजा दशरथाच्या आज्ञेवरून भारतवर्षभर तीर्थयात्रा करण्यास निघाले. म्हणजे या ठिकाणी श्रोते मंडळी हो, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे जेव्हा 12 वर्षाचे झाले तेव्हा त्यांची वसिष्ठांनी मुंज केली आणि त्यानंतर हे चौघे राजकुमार भारत दर्शनासाठी जाऊ लागले. तेव्हा त्यांच्याबरोबर दशरथांनी प्रधान सुमंत, अपार धनराशी, पुष्कळसे सैन्य व अगणित सेवक दिले. प्रत्येक तीर्थस्थानावर त्याच्या महात्म्यानुसार स्नान दान धर्म रामाने केला. सर्व पवित्र नदी जलाचे स्नान, सर्वश्रेष्ठ पावन पर्वत, सर्व शुद्ध अशी अनेक स्थाने त्या चौघांनी पाहिली. अत्यंत समाधानाने प्रसन्न चित्ताने ते अयोध्येत भारत दर्शन करून परत आले. अत्यंत शांत विरक्त ज्ञानाचे तेज त्यांच्या मुखावर दिसू लागले. त्यांना विनोद, गीत, नृत्य, मृगया, विविध रसयुक्त पदार्थाचे सेवन, उत्तम आभूषणे, वस्त्रे, आसने यातील काही आता आवडेनासे झाले. त्यांच्या ध्यानी मनी तीर्थयात्रेतील घटनाच दिसत असत. त्याबद्दलच ते बोलत. इतरांना तीर्थक्षेत्राचे महात्म्य करीत साधू संन्यासासारखा वेश परिधान करणे त्यांना आवडे. आता या 4 राजकुमारांना राजवाड्यात राहणे आवडत नसे. त्यांची गुरु वसिष्ठावरील श्रद्धा वृद्धिंगत होऊ लागली. आपण आता या ठिकाणी पाहिले की जेव्हा राम, भरत आणि शत्रुघ्न भारत यात्रेवरून परत आले तेव्हा त्यांचे मन देखील राजदरबारामध्ये लागत नव्हते आणि त्यांना वनामध्येच जाण्याची इच्छा निर्माण झाली. हा एक इथे सुरुवातीची एक घटना झाली. आता आपण पाहणार आहोत की अयोध्येमध्ये विश्वामित्राचे आगमन झाले आणि विश्वामित्रांनी या 4 राजकुमाराला कशा प्रकारे आपल्यासोबत अरण्यामध्ये घेऊन गेले आणि या ठिकाणाहूनच राम, लक्ष्मण यांचा अरण्यातील प्रवासाचे जे पहिले पाऊल पडले त्याला कारण म्हणजे विश्वामित्र झाले. याची कथा पुढे आलेली आहे, ती आता आपण पाहणार आहोत. तर काही दिवसांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अलौकिक सामर्थ्य असणारे ऋषीश्रेष्ठ व गादी ऋषीचे सुपुत्र विश्वामित्र ऋषी आले. राजदरबारात त्यांचे आगमन होताच राजा दशरथ तत्परतेने त्यांना सामोरा गेला. विनम्रपणे अभिवादन करून आदराने हात धरून उच्च आसनावर बसण्याची विनंती केली. विश्वामित्र स्थानापन्न होताच राजा दशरथ व इतर सर्व मंत्रीगण सभाजन आपापल्या जागी बसले. राजा विश्वामित्र ऋषींना हात जोडून नम्रपणे म्हणाला, ऋषीश्रेष्ठ, आज आपण अयोध्या नगरीला आपल्या चरणधुळीने पावन केले आहे. माझे भाग्य थोर आहे. आपल्या आगमनाबरोबर माझे पुण्य चाले. तेव्हा कृपा करा व आपल्या मनीचे इच्छित आपण मला मागावे.
आणि मी ते आपल्याला अर्पण करून धन्य व्हावे असे मला वाटते. आपल्याला प्रिय देऊन प्रसन्न करावे असे या ठिकाणी राजा दशरथाने विश्वामित्रांना सांगितले. यावर विश्वामित्र म्हणाले, राजा, तू सूर्यवंशाचे परमभूषण आहेस. तू पृथ्वीवरील अद्वितीय उदार राजा आहेस. तुझे मंगल असो. तृप्तता, पुष्टता, समाधान, शांती तुझ्या सान्निध्य राहोत. तुझ्या प्रजेचे, कुटुंबियांचे, प्रियजनांचे परम कल्याण असो. तुझ्या हातून भूतदया, दानधर्म घडो. तुझे कुल संपन्न व्हावे. तुझी सत्कीर्ती चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वृद्धिंगत हो. तू विप्राचा आणि भगवान विष्णूचा परम प्रिय भक्त असो. षड्विकारापासून मुक्त असणारी विशुद्ध बुद्धी तुला लाभावी. परमेश्वर तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील असं या ठिकाणी विश्वामित्र राजाला उद्देशून बोलले. पुढे विश्वामित्र म्हणतात की, राजा, मी तुझ्याकडे संपत्ती, राज्य यापैकी काही मागत नाही, पण तू वचन दिलेस म्हणून एकच मागणे मागतो, ते आता ऐक. आम्ही वनात राहणारे सर्व ऋषी जेव्हा जगत कल्याणाच्या हेतूने यज्ञ करीत असतो ना, त्यावेळी त्या यज्ञ कार्यात राक्षस वारंवार सतत विघ्ने करतात. त्याचा निपात करण्यासाठी रामाला तू माझ्याबरोबर द्यावेस. मी त्याला घेऊन जातो. त्याला काही दिवस आश्रमात ठेवून घेतो. राजा, सुबाहू, मारीच, ताटिका यासारख्या राक्षसांचा आम्हाला फार उपद्रव होतो. ते मांडवाला आग लावतात, यज्ञात पाणी टाकतात, गहाण टाकतात, आणि राम तेथे असला तर तो त्याच्या धनुष्यबाणाच्या साहाय्याने या दैत्यांचा नाश करील. यज्ञ निर्विघ्नपणे पार पडेल. आम्हाला त्या राक्षसाचे भय वाटणार नाही असं या ठिकाणी विश्वामित्र दशरथ राजाला सांगतात आणि रामाला माझ्यासोबत दे म्हणून विनंती करतात. परंतु विश्वामित्रांचे हे बोल ऐकताच दशरथ राजाचे धैर्य गळाले. तोंडाला कोरड पडली. रामविषयीचे काळजीने जीव व्याकुळ झाला. भीत भीत तो विश्वामित्रांना म्हणाला, ऋषीवर्य, राम अद्याप खूप लहान आहे. तो बलशाली, कपटी, दुष्ट राक्षसाबरोबर कसा युद्ध करणार? यज्ञाचा विध्वंस करणारे, कपट युद्धात निपुण असणारे महाकाय राक्षस लहानशा, कवड्या, धनुर्विद्येत अजान असणाऱ्या निष्पाप रामाचा घात करतील. आणि त्या कल्पनेने दशरथ राजाला सर्व असह्य झाले. डोळ्यात अश्रू आले. हात जोडून विश्वामित्रांना राजा काकुळतीने म्हणाला, ऋषीश्रेष्ठ, रामाऐवजी मी आपल्या आश्रमात येतो आणि त्या राक्षसाचा निपात करून तुम्हा सर्वांना भयमुक्त करतो. ते माझे प्रजापालनाचे कर्तव्य आहे. बोलता बोलता राजा गहिवरून गेला. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी जेव्हा विश्वामित्रांनी रामाला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली, तेव्हा दशरथ राजा रामाच्या काळजीने अतिशय व्याकुळ झाला व विश्वामित्रांना म्हणू लागला की, राम अद्याप लहान आहे. राम या बलशाली राक्षसांचा वध कसा काय करील? तेव्हा आपण रामाला सोबत न नेता मला सोबत घेऊन जा. मी त्या सर्व राक्षसांचा वध करून आपणाला भयमुक्त करील. तर श्रोते मंडळी हो, या ठिकाणी हे ऐकताना आपणाला अतिशय रंजक वाटेल की, कारण श्रीराम जरी सर्व जगताचे प्रभू असले तरी ते या ठिकाणी दशरथाच्या घरी पुत्ररूपाने अवतरले होते आणि प्रत्येक पुत्राची आपल्या पित्यालाही काळजी असतेच हे या ठिकाणी दिसून येते. कारण दशरथाने रामाला अजून ओळखले नव्हते की तो साक्षात महाविष्णूचा अवतार आहे, आणि हे जरी त्यांनी ओळखले तरी ते रामाला आपला पुत्रच मानत होते. त्यामुळे ते पुत्राच्या मोहाने अतिशय व्याकुळ झाले होते. परंतु राम हा साक्षात विष्णूचा अवतार आहे हे विश्वामित्रांना माहीत होते. आता ते दशरथाला समजावून सांगत आहेत. तर ते दशरथाला कशा प्रकारे समजावून सांगतात ते आता पुढे पहा.
राजाचे ते बोल ऐकताच विश्वामित्र मुनीचा संताप झाला. ते क्रोधित होऊन म्हणाले, राजा, तू स्वतःच मला काहीतरी माग म्हणून विनंती केली होतीस, त्याप्रमाणे मी मागितले. मी स्वतःहून तुझ्याकडे कशाचाही आग्रह धरला नव्हता. आता स्वतःच्या वचनाची पूर्तता कर. तुझ्या वंशातील राजा हरिश्चंद्र, त्याने मला सर्व राज्याचे दान देण्याचे स्वप्नात वचन दिले होते, ते त्याने प्रत्यक्षात पूर्ण केले. त्यासाठी त्याने डोंबाघरी स्वतःला विकून घेतले आणि तू दान देण्याचे नुसते वचन देतोस, त्याची पूर्तता करण्याची वेळ येताच टाळाटाळ करतोस. तुझ्या वंशातील अनेक त्याचप्रमाणे उदार दानशूर राजांची कीर्ती आठव. सम्राट चक्रवर्ती राजाची म्हणजे रुक्मानंद, श्रीयाळ, शबी यांची कीर्ती आठव. अरे, हा महाविष्णूचा अवतार आहे. तो दुर्जनाच्या राक्षसाच्या नाशासाठी तुझ्या पोटी जन्माला आला आहे. तू त्याला स्वतःचा लहान मुलगा समजू नकोस, त्याची चिंता करू नकोस. तू जर रामाला माझ्याबरोबर पाठवित नशील तर मी चाललो. आणि असे म्हणून विश्वामित्र दरबारातून उठून बाहेर गेले. हे पाहून राजाने घाईघाईने वसिष्ठांना याबद्दल त्यांचे मत आणि निर्णय विचारला. तेव्हा वसिष्ठ म्हणाले की, राजा दशरथा, विश्वामित्राचा राग विनाशक आहे, त्यामुळे अयोध्येचा विध्वंस होईल. तू राम आणि लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर पाठव. तू रामाकडे बालक म्हणून पाहू नकोस, तो साक्षात विष्णूचाच अवतार आहे. असे म्हणून वसिष्ठांनी दशरथाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला दिव्य दृष्टी दिली व रामाच्या ठिकाणी दशरथाने साक्षात विष्णू पाहिले. राजाला वसिष्ठांचा सल्ला मान्य झाला व त्यांचे समाधान झाले. त्याने स्वतः धावत जाऊन विश्वामित्रांची क्षमा याचना केली. त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. त्यांना पुन्हा राजदरबारात आणले. त्यांचा सत्कार करून राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या पायावर घातले व प्रेमभराने विश्वामित्र त्याच्या हाती सोपविले. आता राम लक्ष्मणालाही त्यांची आज्ञा पाळण्याची सूचना केली. तेव्हा कुठे विश्वामित्रांचा राग शांत झाला. त्यांनी पुढे कशा प्रकारे राम लक्ष्मणाला मार्गदर्शन करून त्यांच्याकडून असुराचा नाश करविला, ती रसपूर्ण कथा आपण रामविजय कथेमध्ये पुढील म्हणजेच 6व्या अध्यायात पाहणार आहोत. तर श्रोते मंडळी हो, आज आपण या ठिकाणी 5व्या अध्यायामध्ये श्रीरामाचे बालपण, त्यांची मुंज आणि त्यांना अध्ययनाच्या निमित्ताने विश्वामित्र त्यांना अरण्यामध्ये त्यांच्या आश्रमात घेऊन गेले, हे आपण पाहिले. आता पुढे आश्रमात गेल्यानंतर विश्वामित्राने राम लक्ष्मण यांना कशा प्रकारे उपदेश दिला, त्याची कथा आणि गादी ब्राह्मणाची कथा आहे, ती आपण पुढे पाहणार आहोत. आणि राम लक्ष्मण यांनी वनामध्ये राक्षसांचा कशा प्रकारे नाश केला, हे आता आपण 6व्या अध्यायात पाहणार आहोत. तेव्हा आपण आता 5व्या अध्यायाला पूर्ण विराम देऊ. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.